श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडतो तेव्हा कोणत्या त्या दोन वस्तू आहेत की ज्यांना पाहिलं तर आपल्याला भयंकर परिणामांचा सामना करावा लागेल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हिंदू शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला महालक्ष्मी आणि घराच्या कुळदेवतेचे मुख्य निवासस्थान आहे असे सांगितले गेलेले आहे. तर अशा वेळी या स्थानातून घराच्या आतून जेव्हा तुम्ही बाहेर पडता आणि तुम्हाला बाहेरील बाजूस कोणतीही खराब वस्तू अथवा गोष्ट दिसून येते तर या वस्तूंची दिसणारी दृश्य तुम्हाला तुमच्या दरवाजात वास करत असलेल्या महालक्ष्मी आणि कुळदेवतेच्या देवकृपेपासून तुम्हाला रोखतात. बघा, सकाळी उठताच दरवाजा खोलून पहिल्यांदा या दोन गोष्टी अजिबात पाहता कामा नये. आणि जर तुम्ही उठल्यावर दरवाजा उघडल्यानंतर त्या दोन वस्तूंना पाहिले तर समजून जा की तुमची मेहनत याच कारणामुळे निष्फळ होत आहे, तुमच्या कष्टांना यश मिळत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही पहा की आजच्या काळात या दोन गोष्टी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा खोलताना पाहायच्या नाहीत. तर त्या कोणत्या दोन मुख्य वस्तू आहेत खूप सहजतेने मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या घराच्या मुख्य दरवाजा सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम खोलण्याची योग्य शास्त्रीय रीत काय आहे. तर मैत्रिणींनो, जरा लक्ष देऊन नीट समजून घ्या. ज्या घराच्या मुख्य दरवाजा हा समजा मध्य भागातून वेगळा होणारा म्हणजे दोन भागामध्ये उघडणारा असेल तर अशा वेळी कधी हा मुख्य दरवाजा कोणीही खोलतो तर त्या दरवाजाच्या दोन्ही भागांना दरवाजाची डावी बाजू डाव्या हाताने आणि उजवी बाजू उजव्या हाताने असे पकडून दोघांनाही एक साथ उघडले पाहिजे. याचे कारण काय आहे? या गोष्टीचे पुरेपूर ध्यान ठेवा की जेव्हा पण आपण दरवाजा खोलतो तेव्हाच जर तुम्ही दरवाजाची कोणत्याही एका बाजूस खोलता तर दरवाजात महालक्ष्मी वास करत असलेल्या देवतेचे अर्धे अंग जागृत करण्याचा दोष तुम्हाला लागतो. म्हणून दरवाजा दोन भागात असेल तर त्या दोन भागांना एक साथच उघडावे, एकत्र उघडावे. आणि तेथेच जर एकच दरवाजा म्हणजे सिंगल दरवाजा असेल तर तुम्ही उजव्या हाताने त्यास खोलावे. मग तुम्हाला डाव्या हाताची सवय असली तरीही किंवा मग तुम्ही डावरे म्हणजे डाव्या हाताचे असला तरीही मैत्रिणींनो, पुढे सांगते की जेव्हा पण सकाळी तुम्ही सुरुवातीस पहिल्यांदा दरवाजा उघडता तर शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आपल्या दरवाजामध्ये लक्ष्मी उभी असते. आणि म्हणूनच तुम्ही आपल्या आत्तापासूनच स्वतःला सवय करून घ्या की जेव्हा आपण पहिल्यांदा दरवाजा खोलतो त्यावेळी तुम्हाला असे बोलायचे आहे की हे देवी लक्ष्मी माते, हे माझ्या गुरुदेवते, माझ्या घरात तुझे चरण स्पर्श करू देत आणि माझ्या घरात तुझा वास होऊ दे, अशी मी तुझ्यापाशी प्रार्थना करून विनंती करते किंवा करतो की मी यापूर्वीही बऱ्याच वेळा सांगितले आहे की कोणत्याही अदृश्य गोष्टींच्या वस्तूंच्या शक्तींना ऊर्जेंना समजण्यासाठी आपल्या दृढ विश्वास असायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला देवी लक्ष्मी सतत दिसत नाही, पण लक्ष्मी दरवाजाच्या बाहेर निवास करत आहे. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा असा दृढ विश्वासाने असं म्हणता की हे देवी लक्ष्मी तू माझ्या घरात प्रवेश कर असे बोलत राहता तेव्हा ही गोष्ट तुमच्या अवचितन मनामध्ये खोलवर रुजवली जाते आणि लक्ष्मी संबंधित विश्वास तुमच्या मनामध्ये जागृत होतात. तुमची मेहनत अजून यशस्वी होऊ लागेल आणि तुमच्या घराला बरकत येऊ लागेल. आणि जेव्हा आपण हा दरवाजा खोलतो तेव्हा खास करून स्त्रियांनी हे ध्यान ठेवले पाहिजे की त्यावेळी एकदम झोपेतून उठून दरवाजा खोलायचा नाही. तर प्रथम आज असा प्रयत्न करा की आपली वेशभूषा शरीराला व्यवस्थित सुधारूनच मग जाऊन दरवाजा खोलावा आणि असे केल्याने त्या दरवाजाचे महत्त्व तुम्हाला अवश्य लाभ देणारे बनेल. तर आता दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांना आपण आपल्या जीवनामध्ये दरवाजा उघडताच पाहतो तर त्या गोष्टी आपल्याला सर्व मेहनतीला निष्फळ करतात आणि आपल्या पूर्वकर्मालाही कमी करून आपल्या घरामध्ये समस्या, अडचणी व परेशानींना, संकटांना उत्पन्न करतात. आणि हे जास्तीत जास्त घरामध्ये नेहमीच होत असते. तेही दरवाजा असलेल्या चप्पलांचे दर्शन. मैत्रिणींनो, हो, इथे आपणास सांगू इच्छिते की प्रत्येक घराच्या सदस्यांनी हे काळजी घ्या की घराच्या चप्पलांना कधीही चप्पल स्टँडमध्ये किंवा स्टँड नसल्यास दरवाजापासून भिंतीला डाव्या किंवा उजव्या बाजूस कमीत कमी
7 ते 8 फुटाच्या अंतरावर ठेवावे. कारण माता लक्ष्मी जेव्हा वास करत असते आणि आपण चप्पल काही व्यवस्थित ठेवत नाही, चप्पल जेव्हा आपण काढतो तेव्हा आपण आपल्या दरवाजात काढायची आपल्याला सवय लागलेली असते. त्यावेळेस काय करायचं, आपलं चप्पलचं स्टँड जेव्हा आपण लांब ठेवतो तेव्हा आपल्याला ही ॲटोमॅटिक सवय लागते आणि आपल्या चपल्या आपल्या घराच्या दरवाजापासून 7 ते 8 फूट ॲटोमॅटिक लांब राहतात. मग त्या दरवाजाच्या चौकटीत चुकूनही ठेवता कामा नये. हे लोक रोज सकाळी उठतात, दरवाजात चपलांचे दर्शन करतात. ते लोक घरामध्ये दारिद्र्याला आमंत्रण करू लागतात. आपल्या घरामध्ये दुःख संकटे शिरू लागतात आणि म्हणूनच दरवाजा खोलताच कधीही चपलांचे दर्शन होता कामा नये. नाहीतर आपल्या नशिबालाही त्या चपलांप्रमाणे खूपच घासावे लागते. आता दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही तुमचा दरवाजा खोलताच दरवाजासमोर कोणतीही खाली जागा असता कामा नये. मोकळी जागा पडलेली दिसते असे अंगण किंवा जागा असता कामा नये. मैत्रिणींनो, आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून तुम्हालाही माहीतच असेल की दरवाजासमोर किंवा अंगणात कधीही तुळशी लावलेली असतेच. ती यासाठी की दरवाजा खोलताच त्या हऱ्याभऱ्या रोपाचे दर्शन व्हावे. याने तुमचे मन प्रसन्न होते आणि तुमचे जीवनही त्या तुळशीप्रमाणे हिरवेगार राहण्यास, भरभरून राहण्यास मदत होते. पण या उलट काही घरांच्या समोर काही काटेरी वनस्पती असतात, काही झाडे झुडपी असतात किंवा कोणतीही घाण साठलेली असते. तर अशा काटेरी वनस्पतींना पाहता जर तुम्ही तुमच्या जीवनात तरी फुले कुठून उगवणार तुम्हीच विचार करा. तर म्हणून घराच्या समोरच्या अंगणात किंवा जागेत जर हिरवीगार फुलांची छोटी छोटी रोपे असतील, तर छोट्या छोट्या मनी प्लॅन्ट असतील, तर सकाळी उठताच यांच्या दरवाजात दर्शन होते. तर हे खूपच लाभदायक ठरते. तर थोडक्यात काय, दरवाजा खोलताच तुम्ही प्रथम जे काही पाहाल ते तुम्हाला आनंद देणारे असावे याचा प्रयत्न करा. तर तुम्ही तसं वस्तुस्थिती निर्माण करू शकता. तुमच्या घराच्या समोर तुम्ही वेगवेगळी छान झाडे लावू शकता ज्याने तुमचे मन प्रफुल्लित होईल. जे फुलं, गुलाबाच्या फुलांचं झाड जे म्हणतात ते झाड काटेरी असते, तर गुलाबाच्या फुलांचे झाड तुम्ही ते साईडला लावा. पण जेव्हा तुम्ही दरवाजा उघडता तेव्हा तुम्हाला तुळस भरभरून आनंद देणारी जी असते ती फुललेली दिसले की तुमचं मन ॲटोमॅटिक शांत होते आणि मनामध्ये आनंद निर्माण होतो. तर असे दृश्य आपल्या दृष्टीमार्फत आपल्या अवचेतन मनात प्रवेश करून त्या गोष्टींचे संस्कार आणि समृद्धी प्रदान करतात. त्यामुळे आपले जीवन ही सुखी व समृद्धी बनवू लागते. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही ध्यान देऊन सर्व गोष्टी केल्या तर तुमचा घराचा मुख्य दरवाजा स्वर्गाच्या दरवाजाप्रमाणे तुमच्यासाठी कार्य करून तुमच्यासाठी विविध संधी निर्माण करेल आणि तुमच्या घरालाही स्वर्ग बनवेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.